बीडच्या पाटोदा तालुक्यातील चुंबळी गावची ग्रामपंचायत निवडणूक पार पडली आहे। यामध्ये डॉक्टर रेश्मा पवळ या सरपंचपदी निवडून आल्या असून त्यांनी गावकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा देण्याचा संकल्प केला आहे। यामुळे गावकऱ्यांना मोठा आधार दिलासा मिळाला आहे। उच्च शिक्षित तरुणीच्या हाती गावचा कारभार आल्याने गावचा विकासही गतीने होईल असा विश्वास गावकऱ्यांना आहे। निवडीनंतर गावकऱ्यांनी डॉक्टर पवळे यांची पुष्पवृष्टी करत स्वागत केले। दरम्यान चुंबळी गाव आदर्श बनवण्याचा संकल्प आता डॉक्टर रेश्मा पवळ यांनी केला आहे। डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। डॉक्टर साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। गरजेमीना आणि रेश्माताई यांना निवडून याच्याबद्दल दिलं की एक मुलगी आहे, गावची मुलगी आहे आणि मुलीला सगळ्या गोष्टीची जाणीव असते नाही का। म्हणजे तिला दोन्ही घरचा विकास कसा करायचा, घरापासून गाव आणि गावापासून देश कसा सांभाळायचा हे तिला चांगलं माहिती आहे। आणि ती एवढी हुशार सुशिक्षित आहे, डॉक्टर आहे, ती कुणालाच दुखी पाहू शकणार नाही। म्हणजे पदावर असताना असं आत्ता पद आलं हे नाही, त्यांचं कुटुंब पहिल्यापासूनच म्हणजे समाजकार्य करत आहे, कुणाला मदत करत आहे नाही का। म्हणजे चांगले कामच करत आहेत ते। आणि विश्वास आहे आमचा की ती खूप काही पालटून टाकेन गावाचं भविष्य नाही का, खूप सारे कामं करीन आणि हीच अपेक्षा आहे। जागतिक एड्स दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील सिव्हिल हॉस्पिटलच्या वतीने रॅलीचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी नागरिकांमध्ये जनजागृती व्हावी यासाठी विविध प्रकारचे फलक घेऊन शाळेतील विद्यार्थी तसेच नर्सिंग कॉलेजचे विद्यार्थी आणि विविध संस्थांचे पदाधिकारी रॅलीमध्ये सहभागी झाले। HIV एड्स विरोधातील या लढ्यात जास्तीत जास्त नागरिकांनी, विद्यार्थिनींनी, समाजातील विविध घटकांनी सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर कैलास पवार यांनी केले आहे। आपण ठाणे जिल्ह्यामध्ये जिल्हा सामान्य रुग्णालय आणि विविध सामाजिक संस्था, NGOज आणि आपल्या जे ERT सेंटर आहे, MSACS आहे, याचे असोसिएशन आपण सगळं जिल्हाभर हा कार्यक्रम वर्षभर राबवत राहतो। आणि ह्याचंच फलित असं आहे की सगळ्यांनी पॉझिटिव्ह सहकार्य केल्यानं विविध सामाजिक संस्था याच्यामध्ये आमच्यासोबत जोडलेल्या आणि आमचा जो MSACS डिपार्टमेंट आहे ह्या सगळ्यांच्या मिळून ठाणे जिल्ह्यातला HIV प्रमाण प्रचंड प्रमाणात कमी झालेलं आहे। आपण सगळ्या ANCच्या टोटल लोकांचे HIV टेस्ट करतो, बाकी लोकांचं काउन्सिलिंग करणं, त्यांना भेटणं, त्याचे विविध जे पीअर ग्रुप्स आहे, यंग लोक आहेत त्यांच्या कॉलेजमध्ये जाऊन लेक्चर्स देणं, जनजागृती हा HIV टाळण्यासाठीचा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे। आणि म्हणूनच आज जनजागृतीच्या दृष्टीनेच आज ही रॅली आपण काढतो आहे आणि आम्ही वर्षभर हे कार्यक्रम करत राहतो विविध ठिकाणी। आज रॅली जरी असली तर लेक्चर्स घेणं, कॉलेजला जाणं, कॉलेजच्या विद्यार्थ्यांना याच्याबद्दलची माहिती देणं, HIV एड्स काय आहे, कसा होतो, त्याचा प्रसार आणि प्रादुर्भाव कसा थांबवता येईल। आणि नक्कीच त्यामुळेच प्रचंड प्रमाणामध्ये HIVचे रुग्ण आपल्याकडे जिल्ह्यामध्ये कमी झालेला आहे। आपलं मुंबईचा पार्ट आहे, इकडे खूप मायग्रेंट लोक आहेत, रिक्षावाले, टॅक्सी ड्रायव्हर्स आहेत, मजूर आहेत, कामगार लोक आहेत, परंतु ही जनजागृती आपण विविध संस्थामार्फत आणि विविध ठिकाणी जाऊन करत राहिल्यामुळे त्याचं फलित आपल्याला चांगलं मिळतोय आणि आज त्या दृष्टीने जनजागृती रॅली आपण 5 राज्य अत्यंत महत्त्वाची आहेत। राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, मिझोराम ओपनिंग पोल आणि एक्झिट पोल यांच्यावरती चर्चा करण्यापेक्षा 3 डिसेंबरला किंवा प्रत्यक्ष निकाल लागले त्यांच्यावरती बोललेलं बरं असं संजय राऊत यांनी मत व्यक्त केलं आहे। तर तेलंगणा, हैदराबाद, जयपूर यांचं निवडणूक पर्यटन सुरू आहे आणि आज गेले आहेत। आम्ही प्रश्न निर्माण केल्यावर आमचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे फिरतायत, शिवसेनेचे नेते फिरतायत, सगळे काँग्रेस राष्ट्रवादीचे प्रमुख नेते शेतकऱ्यांच्या बांधावर जात आहेत, फिरतायत, त्यांचं दुःख समजून घेत आहेत। आणि आमच्या सुलतानांना आज जाग आली। कालपर्यंत ते निवडणुकीत जणू हे नसते गेले ते तेलंगणामध्ये
छत्तीसगडला, जयपूरला बरं का निवडणुका झाल्या, निवडणूक आयोगाने निवडणुकाच घेतल्या नसतात. त्यांच्या जबाबदारीवरती इकडून खोके उचला आणि तिकडे खोके घेऊन सुपूर्द करा. पण राज्याचं सरकार ज्या प्रकारे काम करत आहे त्याच्यामुळे या महाराष्ट्रातला शेतकरी, कष्टकरी, श्रमिक हा अत्यंत संकटात आहे. मोती ज्ञान को बढ़ाने वाला व धन प्रदान करने वाला रत्न है। व्यक्ति के व्यवहार को शांत करता है और निर्बलता को दूर कर चेहरे पर कांति लाता है। ये और ऐसे अन्य शुद्ध एवं सर्टिफाइड रत्नों के लिए आइए सिर्फ लोंधी ज्वेलर्स। 25 साल का शुद्धता का भरोसा। लोंधी ज्वेलर्स, सीताबड़ी और गोकुलपेट बाजार रोड, नागपुर। इस खबर के प्रायोजक है शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक। अनुभवी डॉक्टर से सज्ज, सभी प्रकार के आयुर्वेदिक दवाइयाँ मिलने का एकमात्र स्थान। इनका पता शिवशंकर आयुर्वेदिक क्लिनिक, डॉक्टर मंगला केतकर हॉस्पिटल के सामने, महाजन मार्केट के पास, टेम्पल बाजार रोड, सीताबर्डी, नागपुर। हमारी कुरियर सेवाएं सिर्फ आपके लिए। फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस, देश विदेश पार्सल भेजने का एकमात्र स्थान। हमारी सेवाएं कुरियर, पार्सल, मेडिसिन, घर सामान, लगेज, स्वीट्स पैकेजेस, मोबाइल, लैपटॉप, कंप्यूटर, सभी प्रकार के इलेक्ट्रॉनिक्स पार्सल्स, 2 व्हीलर गाड़ी, ये सारी सेवाएं सिर्फ उपलब्ध हैं हमारे फास्ट ट्रैक कुरियर एंड कार्गो सर्विस में। जरांगे भुजबळ यांच्यापेक्षा सध्या अवकाळी पावसामुळे शेतकरी नुकसानीचा महत्त्वाचा विषय आहे। पीक विमा आधी मिळत नव्हता, शेतकरी वेदनेत आहे, ते निकष बदलवले म्हणून सांगतात। शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत, त्यामुळे सरसकट मदत मिळण्याची मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली आहे। ते त्यांनी काही करू देत, कोण काय करतं यावर नाही, आम्हाला आता शेतकऱ्याचे प्रश्न महत्त्वाचे आहेत। जरांगे काय, भुजबळ काय, ओबीसी, मराठा हे विषय आम्हाला लढायला अजून वेळ आहे। पण आज राज्यामध्ये अवकाळी पावसाने शेतकऱ्याचं कंबरडं मोडलं आहे, शेतकरी उद्ध्वस्त झालेला आहे, धान पिकही गेलं आहे, द्राक्षे गेलेत। काल मी बुलढाणा, जालना या जिल्ह्यामध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बांधावर गेलेलो आहे आणि त्या सगळी परिस्थिती पाहताना शेतकऱ्याच्या डोळ्यामध्ये आता अश्रू आहे। सरकारकडून या सर्व शेतकऱ्यांना भरपूर मदतीची अपेक्षा आहे। पीक विमा कंपन्यांनी हात वर केलेले आहे। 7,420 कोटी रुपये केंद्र आणि राज्यांनी या पीक विमा कंपन्यांकडे भरले। पूर्वी काय व्हायचं की लोक विमा काढायचीच नाहीत, कारण पीक विमा कंपन्या विमा भरल्यानंतर शेतकऱ्यांची फसवणूक करायचे आणि पीक विमा मिळत नव्हता। आणि आज सरकारने 1 रुपयात विमा काढला, 1 रुपयात विमा काढला म्हणून पाठ थोपटली, तरी पण या पीक विमा कंपन्या शेतकऱ्यांना मदत करत नाही किंवा त्यांना पीक विमा देत नाही। म्हणजेच शेतकऱ्यांची फसवणूक पुन्हा सुरू झालेली आहे। आणि आजची स्थिती, दुष्काळी परिस्थिती मराठवाड्यात होती, विदर्भातल्या काही जिल्ह्यात होती, त्याचे पैसे मिळाले नाही। 2022च्या दुष्काळाचे पैसे दिले नाही आणि आता तर या अवकाळी पावसाने होत्याचं नव्हतं करून सोडलं आहे। अनेक शेतकरी आमच्या सगळ्या भेटीमध्ये त्यांच्या डोळ्यात अश्रू होते, त्यांच्या डोळ्यात फार या सगळ्या पुढच्या दिवसात कसं आपण दिवस घालवायचे या संदर्भामध्ये त्यांच्या वेदना होत्या। हे सगळं बघताना सरकारला अजूनही या सगळ्या शेतकऱ्याप्रती कणव नाही, हे एक दुर्दैवाची गोष्ट आहे। ते निकष सांगतात आम्ही JR काढला, याला काही अर्थ नाही। निकष बदलवून तुम्हाला मदत करावी लागेल, सरसकट मदत करावी लागेल तर शेतकरी उभा होईल। त्याही पलीकडे जाऊन एकदा संपूर्ण 4 वर्षाचा मार, कधी ओला दुष्काळ, अतिवृष्टी, सुका दुष्काळ आणि अवेळी पाऊस, 4 वर्ष शेतकरी या संकटाचा सामना करतो आहे। त्यामुळे शेतकऱ्याला कर्जातून मुक्त करणं हाच आता पर्याय दिसतो आहे आणि पिकाची वर्गवारी करून मदत करावी सर्वांना सरसकट। आपण पीक ऊस आहे त्याला तेवढीच मदत, डाळिंबाची शेती आहे त्यालाही तेवढीच मदत, द्राक्षाची शेती एकराला 2 लाख रुपये खर्च येतो त्यालाही 17,000 रुपये। तर हे जे काही त्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम आहे ते सरकारने करू नये आणि लवकरात लवकर मदत जाहीर करावी। या सगळ्यामध्ये तुम्ही कोणत्या अपेक्षा बाळगू नाहीत मला माहीत नाही आणि या पीक विमा कंपन्यांना मात्र वठणीवर आणावं। कारण तुम्हाला माहीत असेल की गुजरातने सरकारने पीक विमा काढणं बंद केलं आहे आणि आपलं राज्य 7-7 हजार कोटी रुपये या पीक विमा कंपन्यांना देतो आणि त्यातून मात्र 2,000 कोटी रुपयेसुद्धा शेतकऱ्याला पीक विम्याच्या भरपाईपोटी मिळत नाही।
म्हणजेच 75% नफा या पीक विमा कंपन्या सर्रास शेतकऱ्यावरच्या टाळूचं लोणी खाऊन मोठ्या होत आहे. त्यातील टक्केवारी सरकारला मिळते आहे, मंत्र्यांना मिळते आहे. त्यामुळं मंत्र्यांचे हात दबल्यामुळे मंत्री बोलत नाहीत आणि मोठा वाटा या पीक विमा कंपन्याकडून सरकार वसूल करत आहे. त्यामुळे यांचा दबाव या पीक विमा कंपन्यावर नाही. शेतकऱ्याशी उद्धट वागतात, उद्धट बोलतात आणि खरं तर इतकी मस्ती आली आहे यांना आणि यांची मस्ती जिरवायची असेल तर या कंपन्यांना इतक्या मोठ्या नुकसानीमध्ये जर मदत मिळाली नाही तर मात्र या कंपन्या बंद करण्याचा आग्रह धरावा लागेल. त्या 5 राज्यात सरकार कोणाचं येणार हे अजून निश्चित नाही. मात्र सरकार कोणाचंही येऊ दे, ते जनसामान्यांसाठी, शेतकरी, शेतमजुरांसाठी राहिलं पाहिजे. काँग्रेसचे येऊ दे की भाजपचे येऊ दे, पण प्रश्न असा आहे की हे सरकार कोणाच्या कामी येईल. अजूनपर्यंत दोन्ही पक्षाच्या सरकारने शेतकरी, शेतमजुरांच्या हिताचे कुठलेही निर्णय अजून घेतले नाही, असे मत बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे. विदर्भात अधिवेशन होते, पण प्रश्न सगळ्या महाराष्ट्राचे मांडले जाते. माझं असं म्हणणं आहे की विदर्भाच्या कुशीमध्ये हे जर अधिवेशन होत असेल तर 5 दिवस हे फक्त विदर्भासाठीच्या प्रश्नासाठी दिले पाहिजे, अशी नवीन मागणी आम्ही सरकारसमोर ठेवणार आहोत. का सरकारनं घरं तर दिलेच नाही, पण ज्यानं घर बांधले त्याचं घर तोडण्याचा कार्यक्रम आखला आहे. सर्वोच्च न्यायालयानं सांगितलं का सार्वजनिक जागेवरचं अतिक्रमण काढा, पण गरिबाचं काढा. 50 वर्ष जो तिथं राहतं आहे त्या न्यायाधीशानं काही चुकीचा निर्णय घेतला असेल तर सरकारनं नवीन कायदा केला पाहिजे, राज्य सरकारनं नवीन कायदा केला पाहिजे. 30-30 वर्षापासून राहणारे लोक जर उद्या तुम्ही रस्त्यावर आणत असाल तर ते सहन होणार नाही. एकही अतिक्रमण काढलं तर त्याचा हिशोब आम्ही सरकारकडून घेतल्याशिवाय राहणार नाही. अजून काही निश्चित नाही, पण सरकार कोणाचं येऊ दे ते जनसामान्यासाठी, शेतकरी शेतमजुरासाठी राहिलं पाहिजे. ते काँग्रेसचं येऊ दे का भाजपचं येऊ दे. प्रश्न असा आहे का हे सरकार कोणाच्या कामी येईल. म्हणजे आपण आलटून पलटून काँग्रेस आणि भाजप एवढा विचार करतो आहे, पण ह्या दोनही सरकारनं अजूनपर्यंत शेतकरी आणि मजुराच्या हिताचे कुठलेही निर्णय घेतलेले नाही. जयंत पाटील पिंपळस रामाचे गावात पोहोचले असून त्यांनी गावातील सुभाष मत्सागार यांचा अवकाळी पाऊस व गारपिटीने मृत्यू झाला होता. त्यांच्या कुटुंबियांची सांत्वनपर भेट आणि नुकसानीचा आढावा घेतला आहे. सस्ता, सुंदर और भी बेहतरीन कृष्णा मेंस. हमसे सस्ता कोई ना बेचे. हर परिवार की पसंद कृष्णा मेंस. कोट पैंट, कुर्ता पजामा, जैकेट, शेरवानी, शर्ट, जीन्स, ट्रेडिशनल हो या वेस्टर्न, हर चीज मिलेगी एक छत के नीचे. तो देर किस बात की. शादी हो या त्योहार, कृष्णा मेंस से ही खरीदारी करेगा हर परिवार. हमारा पता कृष्णा मेंस, नंगा पुतला चौक, जागनाथ रोड, गांधी बाग, नागपुर. इंटीग्रिटी सुपर स्पेशलिस्ट हॉस्पिटल एंड रिसर्च इंस्टीट्यूट ऑफ नागपुर अब नागपुर में अत्याधुनिक सुविधाओं के साथ आईसीयू, मॉड्यूलर ऑपरेशन थिएटर, मैटरनिटी सर्जरी एंड लैप्रोस्कोपी सर्जरी, ऑर्थोपेडिक एंड जॉइंट रिप्लेसमेंट, डायलिसिस यूनिट, पैथोलॉजी एंड फार्मेसी. आवर एड्रेस विनोबा नगर, खरबी रिंग रोड, नागपुर. Our contact 8668792352 9801980100.